हे बघा मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला आंब्याचा रस कसा करतात ते दाखवणार आहे। माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा रस करून बघा। हे बघा, हे आमचे गावरान आंबे आहेत शेतातले। एक तासभर मी हे गार पाण्यामध्ये ठेवले। आंबा खूप उष्ण असतो आणि मी आता ह्याचा तुम्हाला रस सांगणार आहे। आता हे स्वच्छ आपण अशी पुसून घेऊया। हे बघा, आता हे आंब्याच्या अशा फोडी करून घ्यायच्या। सर्व आंब्याच्या अशा फोडी करून घ्यायच्यात आपल्याला। खूप असा घट्टसर रस निघतो आणि खायला बी छान लागतो। मिक्सरमध्ये ग्राइंड करायची अजिबात गरज नाही। हे बघा, आता हे पूर्ण आपण असं कट करून घेतलेलं आहे। अशा पूर्ण आंब्याच्या अशा आपण फोडी करून घेतलेल्या आहे। आता आपल्याला त्या फोडी आहे ना अशा चाळणीवर खिसायच्या। हे बघा, ही अशी फोड घ्यायची आहे आणि ह्याच्यावर अशी हे करत राहायचं। हे बघा, असं स्वच्छ असं आंब्याची साल निघतीये। खूप मऊसर आंबा आहे हे आमचा, गोड पण आहे खूप। हे सगळे आंबे आपण असे त्या चाळणीवर असे घासून घ्यायचे। सगळा गर खाली पडतो आणि आपल्या आंब्यामध्ये जर केसरते असतील ते वरती चाळणीवरच राहतात। हे बघा, असं पटकन होते। आता आपण खाली बघूया। हे बघा, हे बघा, असा घट्टसर रस तयार होतो। आता आपण या सर्व फोडी अशाच त्याच्यावर हे करून घेऊया। हे बघा, आता आपलं पूर्ण साली अशा हे करणं झाल्या। आता आपण बघूया खाली, असा घट्टसर रस तयार होतो। हे बघा, क्रीमयुक्त रस झालाय, त्यामध्ये नुसती क्रीम आहे आंब्याची। बघा, आता आपण हे पूर्ण पुसून घेऊ। त्यामध्ये चालू हे बघा, असा घट्टसर रस झालाय। त्यामध्ये आपण थोडी साखर ॲड करूया। हे बघा, हे बघा किती घट्टसर रस झाला। आता आपण वाटीमध्ये रस घेऊया। बघा मैत्रिणींनो, करून बघा तुम्ही। हे बघा, पुरणाच्या पोळीबरोबर, पुरीबरोबर खायला खूप छान लागतो। तुम्हाला आवडला असलं माझी रस करायची हे तर कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला बेल आयकॉन करा।